या विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र इतकं विशुद्ध आहे, इतकं विशुद्ध आहे. आईसाहेबांचं जीवन इतकं पातिव्रत्यानं भरलेलं आहे. पतीशिवाय पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा, या ज्ञानोबारांच्याच नियमाप्रमाणे. कारण बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये जिथं पातिव्रत्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलंय, ते वर्णन वाचताना आणि त्याचं चिंतन करताना ही शंका अंतःकरणाला स्पर्श करून जाते की पातिव्रत्याचं वर्णन करताना ज्ञानोबारांच्या डोळ्यासमोर कोण पतिव्रता असेल, तर त्यांची आईच पतिव्रता म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर आहे. हे आपल्याला कळून जातं, वाचता वाचता लक्षात येतं. त्या काळामध्ये कोण पातिव्रत्य एवढं दाखवणार? आईचं पातिव्रत्य ज्ञानोबारांनी बघितलंय. पतीच्या शब्दाच्या बाहेर मातोश्री कधी गेल्या नाहीत. म्हणून पतिव्रतेचं लक्षण हे ज्ञानोबारांनी दुसरं न करता आईला डोळ्यासमोर ठेवून केलं. पतीची या मता अनुसरोनी ती पतिव्रता. तिला फल काय आहे? अनायासे आत्महिता पावेची गा. तिला अनायासानं आत्महित प्राप्त होतं.